नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज 14 ऑक्टोबर 2025 महाराष्ट्र सीईटी सेल महाराष्ट्र राज्यातील ग्रुप ए एमबीबीएस बीडीएसच्या तिसऱ्या राऊंडच्या कॉमन मेरिट लिस्ट नंतर चॉईस फिलिंग साठी जो मुदत मिळालेली होती त्याचा आज अंतिम दिवस आहे। म्हणजेच थर्ड राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये 1000 किंवा 5000 रुपये भरून रजिस्ट्रेशन केलेलं आहे पहिल्या राऊंड मध्ये किंवा तिसऱ्या राऊंडच्या अगोदर आणि कॉमन मेरिट लिस्ट मध्ये ज्यांचं नाव आहे अशा विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करण्यासाठी आज एमबीबीएस बीडीएसच्या कॉलेजचे ऑप्शन फॉर्म फिलिंग करण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे। आज संध्याकाळी 11:59 पर्यंत आपल्या सर्वांना चॉईस फिलिंग एमबीबीएस चे असणारे सर्व 66 कॉलेजेस त्याचबरोबर बीडीएस चे 30 कॉलेजेस हे सर्व एकंदरीत जवळपास 96 कॉलेजेसचा चॉईस फिलिंग आपल्याला देता येणार आहे। त्यामधला आयक्यू कोट्याचं बीडीएस असेल किंवा प्रायव्हेटच्या एमबीबीएस मध्ये सुद्धा आपल्याला चॉईस फिलिंग देण्यासाठीचा अंतिम आणि शेवटचा दिवस आहे। तुम्हाला हा लास्ट डेट रिमाइंडर साठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। आता बऱ्याच वेळा यानंतर मेरिट यादी कधी लागेल या संदर्भात पण काही शंका कुशंका आहेत। ऑल इंडिया कोट्यामध्ये एमसीसी थ्रू एमबीबीएस बीडीएस साठी जे एम्स जिपमर आणि डीम्ड आणि 15% गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये रजिस्ट्रेशन करून चॉईस फिलिंग करून जे काही राऊंड चालले जातात त्यातला तिसरा राऊंड मात्र खूप वेळा एक्सटेंड होताना पाहिलाय। जवळपास 10 तारखेपासून ते आज 14 तारखेपर्यंत वेळ वाढत आलेली आहे। रात्री परत एकदा एक नोटिफिकेशन काढून नवीन कॉलेजची यादी पण टाकली आणि एनएमसीने सुद्धा एक स्टेटचं काउन्सिलिंगचं पण एक शेड्यूल आणि ऑल इंडिया काउन्सिलिंगचं शेड्यूल सुद्धा पब्लिश आपल्याला एमसीसीच्या वेबसाईटवरती पाहायला मिळालं। आणि थर्ड राऊंड मध्ये एमबीबीएस बीडीएसच्या चॉईस फिलिंग चॉईस लॉकिंगसाठी जो मुदत मात्र वाढवून आपल्याला 16 तारखेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। एकंदरीत हे 16 तारखेला जर वाढत असेल आणि आज संध्याकाळी 14 ऑक्टोबर रोजी जर समजा चॉईस फिलिंग संपत असेल तर 16 तारखेला आपल्या महाराष्ट्राचा रिझल्ट लागेल का, तर या बाबतीत शंका कुशंका आहे। कारण ऑल इंडिया कोट्याचा तिसरा राऊंड संपून रिपोर्टिंग सुरू होईल किंबहुना रिपोर्टिंग करण्याचा दिवस शेवटचा असेल त्यावेळेस आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या थर्ड राऊंडचा रिझल्ट लागणं अपेक्षित आहे आणि तिथून पुढे रिपोर्टिंग होणं अपेक्षित आहे। कारण ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये एखादं कॉलेज घेतलेलं असेल तर त्यांना सोडता सुद्धा आलं पाहिजे असतं। कारण आता हा जो राऊंड आहे तो सर्वात शेवटचा राऊंड आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा असा पण आहे की ज्यांनी चॉईस फिलिंग करून सुद्धा थर्ड राऊंडचं अलॉटमेंट आपल्याला देता येणार नाही। ऑल इंडिया कोट्याच्या एमसीसी मधून जर एखादं कॉलेज अलॉट झालं आणि ते जर त्यांनी जॉईन केलं तर त्याचं रिपोर्टिंग झाल्यानंतर ते जे त्याचं रिपोर्टिंगचा शेवटचा दिवस असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी खरं तर तिसरा राऊंड आपल्या महाराष्ट्र राज्यातला किंवा स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधला तिसरा राऊंडची सुरुवात व्हायला पाहिजे की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करता येणार नाही। परंतु यावर्षी थोडंसं संपूर्ण प्रकरण बदललं गेलेलं आहे। त्यामुळे ऑल इंडिया कोट्याचा राऊंड 16 ऑक्टोबर पर्यंत चॉईस फिलिंग सुरू आहे। 17 आणि 18 19ला आपल्याला रिझल्ट लागू शकणार आहे। आणि खरं पाहता 16 तारखेचा जर पाहायला गेलं तर त्यामध्येही प्रॉब्लेम असा आहे, रिझल्ट आपल्याला यावर्षी कधी लागणार आहे बघा, 17 आणि 18 म्हणजे 16 तारखे 17 18 तारखेलाच रिझल्ट दिलेला आहे त्यांनी। म्हणजे एकंदरीत तिसऱ्या राऊंडचं चॉईस शेड्यूल परत पब्लिश करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला 16 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 11:55 पर्यंत चॉईस फिलिंग चॉईस लॉकिंग आपल्याला करता येणार आहे। 17 आणि 18 तारखेला प्रोसेस ऑफ अलॉटमेंट होईल आणि 18 तारखेला रिझल्ट लागेल। 19 पासून 27 पर्यंत जवळपास 9 दिवस आपल्याला रिपोर्टिंगसाठी दिलेले आहेत। एकंदरीत आपण जर तसं पाहायला गेलं तर ऑल इंडिया कोट्याचं शेड्यूल हे खूप वाढत चाललेलं आहे। त्यामुळे सुद्धा सगळ्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसवरती त्याचा परिणाम होताना दिसतोय। आता महाराष्ट्र राज्यामधल्या चॉईस फिलिंग नंतर रिझल्ट लगेच 16 तारखेला लागेल का, तर बहुतेक लागणार नाही। आता समजा आज संध्याकाळपर्यंत चॉईस फिलिंग आहे, उद्या सोडून परवा दिवशी रिझल्ट लागेल का, 16 तारखेला रिझल्ट लागणार नाही बहुतेक। आणि जरी लागलाच तर त्याची रिपोर्टिंगची वेळ मात्र वेगळी राहील। कदाचित रिपोर्टिंग सुद्धा म्हणजे रिझल्ट सुद्धा परत पुढे पोस्टपोन होऊ शकणार आहे।
एकंदरीत सर्व जी शक्यता आहेत या सर्व शक्यता मी मांडण्याचा प्रयत्न केले. कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने.